नमस्कार. मी पंचाक्षरी स्वामी मंद्रुप, पत्रकार, दैनिक संचार. गेल्या 2 दिवसापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही भागातून मला फोन आले की त्यांनी मला असं आवाहन केलं की तुम्ही जसं वृत्तपत्रातून जसं तुम्ही काही सामाजिक संदेश देता, काही प्रबोधनपर लेख लिहिता, तसंच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपले विचार तुम्ही व्यक्त करावेत असं आवाहन केलं. त्या आव्हानानुसार आम्ही आजपासून दर सोमवारी एक विषय चिंतनासाठी मी घेणार आहे. आजचं चिंतनाचा विषय आहे सोडून द्यायचं शिका. आजचं चिंतनाचा विषय आहे सोडून द्यायचं शिका. जीवनाच्या प्रवासात वाटचाल करत असताना आपल्याला काही गोष्टी साध्य करत असताना काही गोष्टी आपल्याला गमाव्या लागतात. म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. मात्र मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पदरी जे काही मिळतं, जे काही साध्य होतं, त्या गोष्टीत अधिक रमण्यापेक्षा, अधिक समाधान मानण्यापेक्षा ज्या गोष्टी त्याला जीवनात मिळत नाहीत त्या गोष्टीचं तो खंत बाळगतो, दुःख बाळगतो, त्या गोष्टीतच तो गुरफटून जातो. परिणामी तो सतत टेन्शनमध्ये राहतो. खरं तर काही गैरसमजामुळे आणि काही परिस्थितीमुळे काही नाती तुटतात, काही आपले जवळची माणसं सुद्धा आपल्यापासून लांब जातात. कधी कधी आपण कोणाकडनं जास्त अपेक्षा करतो, ते अपेक्षेची पूर्ती नाही झालं तर आपण त्या माणसावर नाराज होतो, राग व्यक्त करतो. काही परिस्थितीमुळे, काही घटनामुळे आपण एखाद्याबद्दल राग, लोभ, द्वेष, मत्सर, तिरस्कार हे भावना बाळगून आपण त्याच्याशी बोलण्याचं टाळतो, भेटण्याचं टाळतो. त्याच्याबद्दल सतत आपण तिरस्कार करतो. काही अपेक्षा पूर्ण झाल्याबद्दल आपण नाराज सुद्धा होतो. समाजामध्ये आज अनेक लोक असे आहेत की एखाद्या व्यक्तीबद्दल राग, लोभ, द्वेष, मत्सर, तिरस्कार आणि अबोला हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनात बाळगून ठेवतात. ही खंत, हे राग आणि अबोला त्यांच्या मनात घर करून राहतं. खरं तर तुम्ही जर राग, लोभ, द्वेष, मत्सर, तिरस्कार जर करत राहिला तर उलट त्रास तुम्हालाच होणार आहे. त्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक चांगले वाईट अनुभव येतात. एकाच घरामध्ये मुलात आणि वडिलांमध्ये मतभेद असतात, आई मुलीत मतभेद असतात, भाऊ बहिणीमध्ये मतभेद असतात, तर पती पत्नी यांच्यामध्ये सुद्धा लहान सहान गोष्टीवरून मतभेद होतात, भांडणं होतात. कधी कधी जावई मंडळी हे सासरच्या मंडळीकडून सोने नाणे, जागा, जमीन, संपत्ती मिळत नाही म्हणून सुद्धा नाराज होतात, भांडणं काढतात. कधी कधी मुलं संपत्तीच्या कारणावरून आपल्या आई वडिलांशी बोलत नाहीत, प्रसंगी त्यांना सांभाळत सुद्धा नाहीत. अशा अनेक घटना समाजात आपल्याला पाहायला मिळतात की बाबा वडिलांनी माझ्याच नावं का इस्टेंट केलं नाही, माझ्या बहिणीला का माझ्या संपत्तीचा वाटा दिला, या कारणावरून समाजामध्ये अनेक मुलं आपल्या आई वडिलांना म्हातारपणी सांभाळत नाहीत. हे समाजाचं वास्तव आहे. आणि काही जावई मंडळी हे सासऱ्याच्या मंडळीची क्षमता नसताना सुद्धा, आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा खूप अपेक्षा करतात की मला सोनंच घालायला पाहिजे, मला रेशीम कपडेच घ्यायला पाहिजे, ते मला सासऱ्याने आपल्या संपत्तीमध्ये वाटा द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा जावे मंडळी करतात. तेही अपेक्षा जर नाही पूर्तता झालं तर बायकोला माहेरी पाठवत नाहीत, सासू सासऱ्यांना मुलीच्या घरी येऊ देत नाहीत. म्हणजे लहान सहान गोष्टीसाठी सुद्धा जावे मंडळी रुसण्याचं प्रमाण आणि भांडणं करण्याचं प्रमाण आज वाढत आहे. खरं तर एका कुटुंबामध्ये मतभेद असतात, मात्र हे मतभेद किती असावं याचं हे चिंतन काही मुलांनी करणं गरजेचं आहे. जन्मदात्या आई वडिलांना, ज्यांनी आपल्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, नोकरी लावलं, लग्न लावून दिलं, नातवांना सांभाळलं, अशा आई वडिलांकडनं अजून काय अपेक्षा तुम्ही करता? तुम्हाला जन्म दिलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, लग्न केलं, तुमच्या नातवांना सांभाळलं, अजून एका पालकाने काय करावं? असे जे मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत, अशा मुलांना मी आवाहन करतो, ज्यावेळी तुम्ही
म्हातार व्हाल, वृद्धापकाळी तुमचं येईल, त्यावेळी तुम्हाला जाणीव होईल की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलं. ज्यावेळी तुमची मुलं तुमच्याकडून अपेक्षा करतील जास्त, त्यावेळी तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे खरे वेदना समजतील, त्यांचे दुःख समजतील, त्यांनी काय काय खस्ता खाल्ल्या तुमच्यासाठी हे तुम्हाला तेव्हा समजेल. म्हणून मी अशा आई वडिलांना न सांभाळणाऱ्या, आई वडिलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अशा अनेक मी मुलांना मुलींना मी आव्हान करतो की बाबा, जन्मदात्या माता पिताचा सन्मान करा. ईश्वर प्रत्येकाला सांभाळणं शक्य होत नाही, म्हणून तर ईश्वर काय केलंय, आई वडिलाच्या रूपामध्ये ईश्वरच तुमच्याकडे आलेला आहे. आई वडीलच म्हणजे ईश्वर आहेत. खरं तर मी अशा मुलांना आणि मुलींना मी आवाहन करतो की बाबा, तुम्ही आपल्या आई वडिलांचा सांभाळ करा, त्यांचं काठीचं तुम्ही आधार बना. आज अनेक मुली आपल्या सासू सासऱ्याचं सांभाळ करत नाहीत, हे वास्तव आहे. काही मुली करतात, मी नाही म्हणत नाही, पण बहुतांश मुली आपल्या सासू सासऱ्यांचं म्हातारपणी सांभाळ करत नाहीत. काहीतरी सुना असं आहेत की आपल्या सासू सासऱ्यांना वेळेवर जेवण देत नाहीत, औषध पाणी करत नाहीत, त्यांना राग करणे, असे प्रकार वाढलेले आहे. मी अशा मुलींना आवाहन करतो की बाबा, तुमचंही वृद्धापकाळ येणार आहे, हे तुम्ही विसरू नका. तुम्हाला बी सून येणार आहे. ती सून जर तुम्हाला तुमच्यासारखी जर वागली तर तुम्हाला किती वाईट वाटेल. त्यामुळं मी अशा सुनांना सुद्धा विनंती करतो की बाबा, तुम्ही आपल्या सासू सासऱ्यांचा योग्य सांभाळ करावा. त्यांचे ते काही तुम्हाला बोलले तर ते तिथं सोडून द्यावं. कारण कसं असतंय, वयामानामुळे काही गोष्टी वयस्कर मंडळीकडून, ज्येष्ठ नागरिकडून काही चुका होतात. काही रागात बोलतात, राग करतात. ते आपले आई वडीलच आहेत असे समजून ते राग, ते द्वेष तुम्ही सोडून मी अनेक मुलींना आवाहन करतो की बाबा, तुम्ही आपल्या सासू सासऱ्याचा सांभाळ करावा. मुलांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचा सांभाळ करावा, असं मी या ठिकाणी सांगतो. खरं तर आपल्या प्रत्येकाचं जीवनातील सुवर्ण क्षण म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन जीवन. या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक आपण जीवाभावाचे मित्र आपले होतात. आपण अनेकांशी मैत्री करतो. आपलं स्वभाव मन जुळलं तर तिथं मैत्री निश्चितच होते. मात्र अनेक मित्रांमध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टीवरून गैरसमज होतात. अनेक वर्षाची दोस्ती, मैत्री या छोट्याशा गैरसमजामुळे तुटतात. काही मुलं तर इतकं रागाला येतात की त्या आपल्या मित्राशी आयुष्यभर बोलत नाहीत. अशा अनेक घटना मी बघितलेल्या आहे. एका ताटात जेवलेले, एका गाडीवर फिरलेले, एकत्र फिरलेले जीवाभावाचं मित्रमंडळी, आपल्या मनातील सुखदुःख वाटून घेणारे, एकमेकाशी शेअर करणारे अनेक मित्र, अनेक मैत्रिणी काही छोट्या मोठ्या गैरसमजामुळे, काही छोट्या मोठ्या चुकामुळे ते शेवटपर्यंत अबोला धरतात. मी खरं तर अशा जे नाराज मित्र मैत्रिणी आहेत त्यांना मी आवाहन करतो की बाबा, हे जीवन क्षणिक आहे. खरं तर आपण आपले मनातील दुःख वेदना आई वडिलांसमोर सांगू शकत नाही. ते सांगण्याचा हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री. आपले मनातील वेदनांना उपचार करणारं जर कुठलं जर केंद्र असेल तर ते मित्र आहेत. अशा मित्राशी, जे कोणी आपली मैत्री तोडलेली आहे अशांना मी आवाहन करतो की तुम्ही पुन्हा एकदा आपल्या मित्राशी संवाद साधा. तुमचं चुकलं असेल, त्यांचं चुकलं असेल, एकमेकांच्या चुका पदरात घेऊन सगळे दुःख, सगळे राग तुम्ही तिथं सोडून देऊन सगळ्या मित्रांनी मैत्रिणींनी पुन्हाच आपल्या मैत्री पूर्वत करावं, असं मी या ठिकाणी आवाहन करतो. खरं तर शालेय जीवनामध्ये हे झालं टप्पा शालेय जीवनात. महाविद्यालयीन जीवनामध्ये काही मुलं मुलीवर प्रेम करतात. जीवनामध्ये काही मुलं हे मुलीवर प्रेम करतात, तिला प्रपोज करतात. मात्र ती मुलीचं नकार जरी मिळालं तरी मुलं प्रेम करायचं सोडत नाहीत. कारण ते आयुष्यातील पहिलं प्रेम असतं. पहिला पाऊस, पहिलं प्रेम जीवनामध्ये खरं तर कोणी विसरत नाही. मात्र त्या मुलीचं जरी नकार मिळाला असला तरी तिच्या भावी जीवनामध्ये ती सुखी असावं यासाठी समाजामध्ये आज अनेक मुलं तिला कळत न कळत मदत करतात. तिच्या प्रगतीसाठी, तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, तिला दुःख येऊ नये तिच्या जीवनामध्ये. तिच्या जीवनाच्या वाटचालीतील अडचणीचे, संकटाचे काटे दूर करण्याचं काम सुद्धा समाजामध्ये आज अनेक युवक करतात. आपली प्रियसी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुखी समाधानी आयुष्य जगावं यासाठी मुलं हे धडपडतात. काही मुलं तर मुलीवर इतकं प्रेम करतात त्याला विसरतच नाहीत. जरी त्या मुलीचं जरी संमती नसेल तरी तिच्या मागं लागणं, तिची छेडछाड करणं, असे प्रकार करणारी सुद्धा मुलं समाजामध्ये आहेत. अशा मुलांना मी आवाहन करतो
की बाबा एकतर्फी प्रेमामध्ये काहीच अर्थ नसतं. त्यामुळे तुम्ही अशा मुलींना, ज्याचं तुमच्यावर प्रेम नाही आहे, अशा मुलींना तुम्ही विसरा. तुमच्या आई वडिलांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. खरं तर काही मुलं समाजामध्ये संवेदनशील असतात. ते मुलीला विसरूही शकत नाहीत आणि तिला सांगूही शकत नाहीत. आयुष्यभर तिच्या आठवणीतच ते झुरतात. आयुष्यभर तिच्या आठवणीतच ते तडपडतात. अशा मुलांना मी आवाहन करतो की बाबा, तुमच्या मनातील जे एक सुखद कोपरा जे आहे, त्या कोपऱ्यात मधून त्या मुलीला तुम्ही डिलीट करा. कारण डिलीट करणं शक्य नाही, मात्र जेवढं शक्य आहे तेवढं त्याला विसरण्याचा प्रयत्न करा. तिच्या आठवणीत तुम्ही जर झुरत राहाल तर हे तुमच्या आयुष्यातील अनमोल वेळ वाया जाईल, तुमचं आयुष्य सुद्धा वाया जाईल. अशा मुलांना मी विनंती करतो, त्याला विसरा. तिथंच तो गोष्ट विसरून पुन्हा नव्या उमेदीने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आई वडिलांसाठी जगण्याचा प्रयत्न करा. कारण प्रेम म्हणजेच सर्वच नाही आहे. त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तुमचं कर्तव्य आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्या आई वडिलांसाठी तुम्ही काहीतरी मोठं व्यक्ती बना, मोठं अधिकारी बना, नाहीतर मोठे उद्योजक होऊन तुमचं आई वडिलांचं ऋण फेडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. प्रेम करावं आम्ही नाही म्हणत नाही, पण त्याला कुठंतरी एक लिमिट असावं. त्याच गोष्टी उगाळत बसलं तर तुमच्याच मनाला वेदना होतील, तुम्हाच त्रास होईल. त्यापेक्षा तो प्रेमाचा कटू घोट गिळून पचवून तुम्ही आपल्या आई वडिलांच्या काठीचा तुम्ही आधार व्हा, म्हातारपणीचा आधार व्हा. त्यांचे अडीअडचणी दूर करा, आपलं जबाबदारी सांभाळला. असं मी या प्रेमभंग झालेल्या प्रेमवीरांना मी आवाहन करतो. सोडून द्या. ती तिच्या आयुष्यात खुश आहे, तिच्या संसारामध्ये तुम्ही इंटरफेअर करू नका. कारण प्रत्येकाचं लाईफ ठरलेलं आहे. कोण कोणाच्या नशिबात असेल हे सांगता येत नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. ज्याचं त्याचं आयुष्य, ज्याचं त्याचं जोडीदार ईश्वराने स्वर्गात बांधलंय हे लक्षात घ्या. मान्य आहे, प्रेम नैसर्गिक आहे, कोणावर होत आहे यात काही दुमत नाही आहे. पण काही गोष्टी अशा असतात की तुम्ही समजून उमजून पचवून तुम्ही ते गिळून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा, असं मी सगळ्या प्रेमवीरांना आवाहन करतो. आणि खरं तर जीवनामध्ये आपण काही ठिकाणी नोकरीला असतो, काही ठिकाणी काम करत असताना आपल्याला वरिष्ठ अधिकारी म्हणा, वरिष्ठ साहेब लोक आपल्याला त्रास देतात, दुःख देतात. कारण आपण त्यांच्यापेक्षा एक्सपर्ट असतो. ते त्यांना सहन होत नाही. हा माझ्यापेक्षा हुशार कसा, हा माझ्यापेक्षा कसं मोठा होऊ शकतो, ह्या कलुषित भावनेने, या वाईट हेतूने ते तुम्हाला त्रास देतात, तुम्हाला छळतात. त्यावेळी तुम्हाला जो त्रास होतो ते शब्दात सांगता येणार नाही. पण अशा मी नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना विनंती करतो, वरिष्ठांचं त्रास सहन करा, पर्याय नाही आहे. तुम्हाला जर त्रास सहन होत नसेल तर तुम्ही नोकरी सोडा, उद्योग व्यवसाय करा, त्यात तुम्हाला मोठे यश मिळेल. मोठ्या अधिकाऱ्यांचं आणि साहेब लोकांचं त्रास तुम्ही गिळा आणि त्यांचे काही गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केला तर तुम्ही तुमचं नोकरी व्यवसाय तुम्ही व्यवस्थित कडेला लावू शकाल, असे मला वाटतं. खरं तर हे जीवनामध्ये काही घटना घडतात, काही प्रसंग असे घडतात की आपण काही व्यक्तीबद्दल प्रचंड राग व्यक्त करतो. आज समाजामध्ये अनेक लोक आहेत, एकाच क्षेत्रामध्ये काम करतात, मात्र एकाची प्रगती दुसऱ्याला बघवत नाही. त्याच्यात पोटदुखी सुरू होते. हा माझ्यापेक्षा कसं हुशार, तो माझ्यापेक्षा कसं पुढे जातो, मी एवढं हुशार आहे, मला लोक चांगलं म्हणत नाहीत, लोक त्यालाच कसं चांगलं म्हणतात. आम्ही दोघंही एकाच्या फील्डचे असून सुद्धा तो कसं पुढे गेला, मी कसं मागं राहिलो. ही पोटदुखी काही लोकांना आहे. त्या पोटदुखीतून काही लोक त्या समोरच्या आपल्या प्रतिस्पर्धी माणसाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, शक्य होईल तेवढं त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुद्धा समाजातील काही पोटदुखी लोक करत असतात. अशा पोटदुखी लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा, कारण त्यांची लायकीच तेवढी असते. कारण त्या एकतरी त्यांच्यावर क्वालिटी नसते, तुमच्याशी ते बरोबरी करू शकत नाहीत, तुमच्या लेवलला ते येऊ शकत नाहीत. ही खंत, ही दुःख त्यांना असते, म्हणून ते तुमचं प्रगती, तुमचं यश त्यांना बघवत नाही, म्हणून ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना दुर्लक्ष करा, त्यांना तिथे सोडून द्या. त्यांचा त्रास, त्यांचं तिरस्कार, त्यांचं टोमणे, त्यांचं बोलणं या कानानं ऐकून त्या कानानं सोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हे तुम्ही सोडून दिलं तर तुम्ही अजून वेगाने प्रगती कराल. त्यांनी असं म्हणला, तसं म्हणला, त्याच्याच विचारात तुम्ही जर अडकून पडलात
तर तुमची प्रगती कुठंतरी खुंटेल असं मला वाटतं. अशा टीकाकाराकडे, पोटदुखी लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुम्ही जीवनामध्ये खूप पुढे जाल असं मला वाटतं. खरं तर मी समाजामध्ये काही लोकांना असं बघितलं, एकाच घरातील काहीतरी एक मनाला नाही गोष्ट पटली, काहींनी तुमची अपेक्षा पूर्ण नाही केलं, काहींनी तुम्हाला मदत नाही केलं, तर तुम्ही त्याच्याशी बोलत नाही, अबोला धरता आयुष्यभर. अनेक घटना घडलेत ना, काही कुटुंबामध्ये काही नातेवाईक इतकं अबोला धरतात, प्रसंगी लग्नाला सुद्धा येत नाहीत, मैत्रीला सुद्धा येत नाहीत. काही जणांना इतका राग असतो, त्याचं सोयरीक कसं मोडू, माझ्या पाहुण्याचं कुटुंब कसं उद्ध्वस्त होईल, माझं मित्राचं घर कसं उद्ध्वस्त होईल, समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचं घर कसं उद्ध्वस्त होईल, असे विचार करणारे महाभाग समाजामध्ये तुम्हाला पावलोपल्ली भेटतील. मी म्हणतो एवढं द्वेष करण्यात तुम्ही एनर्जी का वाया घालता? ज्याचं त्याचं कर्म, त्याचं त्याचं नशीब ठरलेलं आहे. तुम्हीही प्रयत्न करा, तुम्हीही जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. लोकांचा द्वेष केल्यावर तुम्ही मोठं होणार नाहीये. लोकांचे पाय कापून तुमची उंची वाढणार नाहीये. तुमची स्वतःची जर उंची वाढवायची असेल तर तुम्ही कर्तृत्वाने आणि प्रयत्नाने तुम्ही जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कोणाला त्रास देऊन, कोणाचा छळ करून, कोणाची टिंगलटावळी करून, कोणाची बदनामी करून तुम्ही जीवनात पुढे जाणार नाही. एक लक्षात घ्या, एक बोट तुम्ही पुढे केलं तर 4 बोटे आपल्याकडे असतात, हे विसरू नये टीकाकारांनी असं मला वाटतं. समाजातील टीकाकाराकडे तुम्ही दुर्लक्ष करून जर जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर तुमचं यशाचा वेग आणखीन उंचावेल असं मला वाटतं. खरं तर जे माणसं लोकांना त्रास देतात, लोकांना छळतात, लोकांचा तिरस्कार करतात, त्यांना टोमणे मारतात, त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात, असे माणसं हे खरं मानव जातीसाठी कलंक असतात. कारण त्यांना या पृथ्वीवर आपण कशासाठी आलो, आपल्या जगण्याचं मर्म काय आहे, हे जीवन पुन्हा मिळणार आहे का, हा जन्म पुन्हा नाही आहे, हा जन्म पुन्हा पुन्हा परत कोणाला मिळणार नाही, हा जन्म एकदाच मिळणार आहे, हे गोष्ट त्या टीकाकारांना, पोटतिडकीच्या लोकांना कळत नाही, म्हणून ते तुम्हाला त्रास देतात. हा जन्म पुन्हा मिळणार आहे का, हा जन्म पुन्हा नाही आहे, ही गोष्ट टीकाकार विसरतात आणि विनाकारण काही लोकांना त्रास देतात, काही लोकांना जीवनात उठवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. अशा लोकांना खरं तर संस्कारच नसतात. अशा लोकांना काही तुमचं देणेघेणं नसतंय, तो कसं उद्ध्वस्त होईल हेच त्यांच्या डोक्यात असतं. अशा लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करावं असं मला वाटतं. त्यांना त्यांचे विचार, त्यांचा तिरस्कार, त्यांची मैत्री तिथेच सोडून दिलेलं बरं असं मला वाटतं. खरं तर सोडून देणं म्हणजे काय, तुम्ही तुमची हार नव्हे, तुमचं पराभव नव्हे, सोडून देणं म्हणजे आपल्या मनावरील एक ओझं, एक दडपण आपण सोडल्यासारखं होईल. कारण काय करतो आपण, कोणाकडनं तर अपेक्षा करतो, कोणाकडनं तरी काहीतरी आपण मदतीची अपेक्षा करतो, ते पूर्ण झालं तर आपल्याला त्रास होतो. आपलं ते मनात खंत बाळून ठेवतो की बाबा ह्यांनी मला मदत केली नाही, ह्यांनी मला असं केलं, त्यांनी तसं केलं, म्हणून राग, द्वेष, तिरस्कार आपण डोक्यात ठेवल्यामुळं काय होतं, उलट आपल्याला त्रास होतो. आपल्याला त्रास होतो. आपल्याला त्रास करून घेण्याबरोबरच आपण समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्रास देतो. त्यापेक्षा तुम्ही कोणाकडनं अपेक्षाच करू नका ना. कोण कोणासाठी, कोण कोणाला कडेला जाणार आहे का? कोणीही कोणासाठी जीवनात नसतो. त्यामुळं मी कोणाकडनं तुम्ही अपेक्षा करू नका. कोण मदत करेल, कोण आपल्याला सहकार्य करेल, कोण भविष्यामध्ये कुठंतरी आपल्याला लाभ होईल, असं डोक्यात विचार ठेवून तुम्ही जगू नका. कारण कोणीच कोणाचं नसतं. त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवून स्वतःला त्रास करून घेऊ नका. कारण हे जगच स्वार्थी झालेलं आहे. सगळे तुमचं यूज अँड थ्रो करतात. जोपर्यंत तुम्ही कामाचा आहे तोपर्यंत लोक तुमच्याजवळ येतात. ज्या दिवशी तुमची गरज संपेल त्या दिवशी तुम्हाला ज्यांच्याबरोबर तुम्ही बोलत होता, ज्यांना मदत करत होता, ते लोक तुमच्याकडे बघणार बी नाहीत, तुमचा फोन सुद्धा उचलणार नाहीत. कारण जोपर्यंत तुम्ही उपयोगी आहात तोपर्यंतच तुम्हाला लोक विचारतात. खरं तर माणसाने एका हद्दीमध्ये राहून तुम्ही जर मदत केला तर लोक तुम्हाला किंमत देतात. जर एका हद्दीच्या पलीकडे जाऊन, मर्यादेच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर मदत केला तर तुम्हाला ते रद्दी समजतील. लक्षात घ्या. त्यामुळं कोणाकडनं जास्त अपेक्षा करू नका. कोणी आपल्याला
सहकार करेल, मदत करेल, जीवनामध्ये आपल्याला पदोपदी कुठंतरी हात देईल असं अपेक्षा ठेवू नका, कारण लोक स्वार्थी आहेत. परोपकार तुम्ही मात्र परोपकार वृत्ती सोडू नका. तुम्ही नेहमीच चांगल्या वागण्याचा प्रयत्न करा, प्रामाणिक तुम्ही जीवन जगा. शक्य होईल तेवढं तुम्ही लोकांना मदत करा, शेतकरी बांधवांना मदत करा, युवकांना मदत करा. जेवढं आपल्या हातून सत्कर्म होईल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही चांगल्या गोष्टीचा अपेक्षा करू नका, कारण त्याची बुद्धीच तेवढी असते, तो तसंच वागणार. त्यामुळे अशा गोष्टीकडे तुम्ही विसरा, दुर्लक्ष करा. आणि जाता जाता मला एवढं सांगायचं आहे की हा जन्म पुन्हा मिळणार नाही. हा जन्म पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे कोणाबद्दल राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार न बाळगता तुम्ही परोपकारी जीवन जगा. हसत राहा. जे तुमच्या जीवनात आले त्यांचं स्वागत करा. जे तुम्हाला सोडून गेले त्यांना जाऊ द्या, कारण जीवन हे एक प्रवास आहे. या प्रवासामध्ये काही लोक आपल्याला भेटतात, त्यांचा स्वभाव, सहवास आपल्याला आवडतो, मात्र तो त्याचा स्टॉप आलं तर तो उतरतो. कारण जीवनामध्ये प्रत्येकाचा स्टॉप ठरलेला आहे. कोण 5 वर्षानंतर आपल्या स्थळाला उतरेल, कोण 10 वर्षानंतर तुमची साथ सोडेल, कोण 15 वर्षानंतर साथ सोडेल, कारण प्रत्येकाचं स्टॉप ठरलेला आहे. त्यामुळे ती व्यक्ती जीवनभर आपल्याला साथ द्यावी, ती व्यक्ती नेहमीच आपल्याला मदत करावी, अशा काही भावना तुम्ही डोक्यात घेऊ नका. कारण जीवन हे एक प्रवास आहे. या प्रवासामध्ये आपल्याला खूप काही लोक भेटतात. काहींचा स्वभाव आवडतो म्हणून ते काय आपल्याला शेवटपर्यंत जाणार नाहीत. जे भेटते त्यांच्याशी चांगलं वागा, परोपकारी जीवन जगा आणि शक्य होईल तेवढं मदत करा, असं मी या ठिकाणी सांगतो. जाता जाता एवढं सांगतो की बाबा, कोणाबद्दल राग, लोभ, द्वेष, तिरस्कार, मत्सर बाळगू नका, कारण ते जर मनात ठेवलं तर त्रास तुम्हालाच होणार आहे. त्यामुळे राग, द्वेष, तिरस्कार, लोभ आणि अपेक्षा सोडून द्या. तिथंच तुम्ही निस्वार्थ भावनेनं जागा. कोणाकडनं अपेक्षा नाही केलं तर तुम्हाला त्रासच होणार नाही. त्यामुळे मी जाता तेवढं सांगतो की बाबा, तुम्ही कोणाकडनं अपेक्षा करू नका. जेवढं तुमच्या हातून शक्य होईल तेवढं समाजसेवा करा. आपल्या आई वडिलांना सांभाळा, आपल्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण द्या, त्यांना चांगलं सोयरीक त्यांना हे करा. आणि समाजातील जे काही वंचित घटक आहेत, गोरगरीब लोक आहेत, अशा लोकांना तुम्ही मदतीचा हात द्या. गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करा. गरीब मुला मुलींच्या लग्न सोहळ्यासाठी तुम्ही आर्थिक हातभार लावा. जेवढं शक्य होईल तेवढं शेतकरी बांधवांना मदत करा. आणि जिथं अपघात होईल त्या अपघाताच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माणुसकीच्या नात्यानं तुम्ही अपघातग्रस्तांना मदत करा. सोडून देणे हा आजचा चिंतनाचा विषय होता. तुम्ही जीवनामध्ये काही मनात जे काही तुम्ही कोणाबद्दल राग, लोभ, द्वेष, तिरस्कार जर अजूनही घट्ट धरून ठेवला असाल तर सोडून द्या. त्यामुळे काय होईल, तुमच्या मनावरील ओझं कमी होईल, मन हलके वाटेल, तुमचं विचार पॉझिटिव्ह होतील, सकारात्मक होतील. तुम्हाला जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा मिळेल, एक आशा वाढेल. तुम्ही जर एकदम पॉझिटिव्ह लाईफ जर जगलात तर तुमचं आयुष्य सुद्धा वाढेल. भविष्यामध्ये तुमच्याकडं लोक, तुम्ही आलं तर तुमचं आलेलं आहे, बाबा हे माणसं आले, पॉझिटिव्ह व्यक्ती आहे, याच्याकडनं आपण काहीतरी गायडन्स घेऊ, याच्याकडनं काहीतरी मदत करू, आपण त्यांना मदत करू, असं भावना लोकांना व्हायला पाहिजे. असं तुम्ही वागा की तुमची उणीव प्रत्येकाला भासायला पाहिजे. असं तुम्ही जीवन जगा, प्रत्येकाला वाटायला पाहिजे की बाबा हा तो माणूस चांगला होता. असं वाटू नये. तुम्ही ज्यावेळी तुम्ही एक्सपायर व्हाल, ज्यावेळी तुमची मयत होईल, त्यावेळी गुणगान करण्यात अर्थ नाहीये. तुमच्या जिवंतपणीच तुमचं सत्कार्याचं, तुमचं कर्माचं गौरव व्हायला पाहिजे, तरच तुम्ही जीवन जगल्यासारखं. नाहीतर मेल्यावर सगळं म्हणतात, तेच गाव भाळ छोला होता, ते लय चांगला होता. मेल्यावर तुमचं कौतुक अपेक्षित नाहीये. तुम्ही असं जीवन जगा. समाजामध्ये असे लोक आहेत की त्यांचं अस्तित्वच अनेकांना प्रेरणा देते. त्यांचं अस्तित्वच अनेकांना एक नवे जीवन जगण्याचे एक बळ देत आहे. असं तुम्ही जीवन जगा. लोकांना वाटायला पाहिजे हा हे माणूस एक नंबर आहे, हा माणूस समाजासाठी चांगला आहे, हा माणूस 100 वर्ष जगायला पाहिजे. असं लोकांची दुआ, लोकांचा आशीर्वाद तुम्हाला लाभायला पाहिजे. असं जीवन जगा. आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, ही कुठंतरी मनाशी खूनगाठ बांधून समाजासाठी जगा, कुटुंबासाठी जगा, शेतकरी बांधवासाठी जगा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या भारत देशासाठी तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. जेवढं होईल तेवढं प्रत्येकाचं चांगलं करण्याचं काम करा. कोणाचं वाईट विचार करू नका, कोणाचं वाईट चितवू नका, कोणाचं वाईट होईल असं वागवूही नका.
जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा, परोपकारी जीवन जगा आणि सगळ्यांना मदत करून हा जीवनाचा प्रवास तुम्ही हसत हसत एक दिवस तुम्ही हा जीवनाचा प्रवास पूर्ण करावा. जाता जाता एक उदाहरण देतो. राजहंस पक्षी राजहंस पक्षी हा जन्मल्यापासूनच वैभवत असतो. राजहंस प्रत्येक जण राजहंस नसतो. कोण गरीबात जन्मतो, कोण श्रीमंतीत जन्मतो, कोण जन्मजात श्रीमंत असतो, कोण आयुष्यभर धक्के खातच जगतो. तरी तुम्ही निराश न होता तुम्ही प्रयत्न करा. तर मी एवढं सांगू इच्छितो, सोडून द्या काही गोष्टी. मनावर दडपण घेऊ नका, अति विचार करू नका, अति टेन्शन घेऊ नका. सगळेच जण माणुसकीनं वागतात हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. 100तलं एक 4-5 जण माणुसकीनं वागतात, माणुसकीनं मदत करतात. अशा लोकांशी संपर्क तुम्ही वाढवा. वाईट लोकांपासून दूर राहा. शक्य होईल तेवढं तुम्ही परोपकारी जीवन जगा आणि लोकांबद्दल तुम्हाला जर सुखी समाधानी जर आयुष्य जगायचं असेल तर कोणाकडूनही अपेक्षा करू नका. कोणाबद्दल राग, द्वेष, तिरस्कार हे डोक्यात अजिबात ठेवू नका. ते डोक्यातून तुम्ही जर डिलीट केलं तर तुमच्या मनावरील ओझं कमी होईल. सोडून देण्याचे शिका हा आजचा चिंतनाचा विषय होता. जीवनामध्ये तुम्हाला जर सुखी समाधानी जीवन जगायचं असेल तर कुणाकडून अपेक्षा करू नका. कोणाकडून जास्त मदतीची आशाही करू नका. जेवढं होईल तेवढं तुम्ही स्वतः प्रयत्न करा. स्वतः प्रयत्न करून कष्टानं काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा आणि जे जीवनात तुम्हाला त्रास देतात अशाकडे दुर्लक्ष करा. त्यांच्याबद्दल राग, लोभ, द्वेष, तिरस्कार बाळगू नका. त्यामुळे काय होईल, तुमच्या मनावर एक दडपण येईल, टेन्शन येईल, मनावर ओझं निर्माण होईल. सुखी समाधानी जीवनासाठी दुसऱ्याबद्दल तुम्ही राग, लोभ, द्वेष, तिरस्कार तिथं सोडून द्या. तरच तुम्ही सुखी समाधानी जीवन जगाल असं मी या ठिकाणी आवाहन करतो. या ठिकाणी 15-20 मिनिटं तुम्ही माझं विचार ऐकून घेतल्याबद्दल मी आपलं सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद.